नमस्कार, मी अतुल कुलकर्णी आणि मी घेऊन आलो आहे माय FM सोबत एक खास टॉक शो चेंज मेकर्स. आणि आज आपल्याबरोबर आहेत फरवशी ग्रुप ऑफ स्कूल्सचे चेअरमन रतन लथ सर. नमस्कार. नमस्कार सर, खरं तर शाळा स्कूल्स हा खूप जुना काय म्हणूया संस्था आहे, व्यवसाय आहे. पण तरीसुद्धा तुम्ही फरवशी स्कूल्सच्या मार्फत काहीतरी नवीन करण्याचं मनामध्ये घेतलं, तर ते काय होतं नेमकं? ॲक्च्युली फ्रवशीला एक 40 वर्ष झाले त्या शहरात. आणि फ्रवशी जेव्हा सुरू केले होत्या तेव्हा नाशिकमध्ये खूप मोजक्या शाळा होत्या, प्रायव्हेट स्कूल्स. ऑब्जेक्टिव्ह हे होतं का चांगलं एज्युकेशन द्यावा आणि चांगल्या पद्धतीने स्कूल चालवा जिथं मुलं येतील, शिकतील, हॅपी राहतील. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे हॅपी राहायला पाहिजे मुलांना. मग हळूहळू जेव्हा लक्षात आलं का बा स्कूलमध्ये जशी वेळ बदलत गेली, टेक्नॉलॉजी येत गेली, शहर मोठं होत गेलं, तर एकंदरीत लक्षात आलं का स्कूल्समध्ये करिक्युलम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपण स्टेट बोर्ड फॉलो करत होतो आणि स्टेट बोर्ड वॉज अ रोट लर्निंग मेथड. म्हणजे आपण ज्याला रट्टे मारणं म्हणतो किंवा मगिंग म्हणतो, बरोबर. तर ती मेथड बंद करायची होती मला. तर त्यासाठी आम्ही ICSE करिक्युलम इन्व्हॉल्व केलं आणि वी स्टार्टेड ॲप्लिकेशन ऑफ माइंड. टुडे व्हॉट हॅज हॅपन्ड दॅट देर इज अ पॉसिबिलिटी in future, there is a possibility that you must sit at home also and get yourself educated. So we are working on a pattern where there are deemed universities. So we are working on a pattern where it will be a deemed school. तुम्ही एकच मुलांना शिकवू शकता, चूज राईट. Right, exactly. This is what we are following. आणि हा खूप त्याचं जर शिक्षण दिलं तर मग मला वाटतं की आणखीन वेगळं काही शिकवण्याची गरज मुलांना राहणार नाही. मगाशी एक ओझरता जो उल्लेख आला, तुमचा मुलगा शेफ झालेला आहे, तर मी अशा काही थोड्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे की ज्यांनी तुमच्या हातचं जेवण खाल्लेलं आहे. अंड्यांचे पदार्थ जे तुम्हाला येतात वेगवेगळे, त्यातले काही मी खाल्लेले आहेत. तर तो छंद अजूनही जोपासता का नाही? तो कसं आहे ना, बेसिकली जो छंद आहे म्हणजे पॅशन, ते एक सवय होऊन जाते. म्हणजे काही लोकांना स्विमिंग करायची सवयीच आहे, रोज उठल्यावरती स्विमिंग केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, जिम मध्ये गेलं पाहिजे. तसं मी रोज उठल्यावरती आज 20 वर्ष झाले, अख्ख्या घरचा चहा मी बनवतो, नाश्ता मी बनवतो डेली फॉर लास्ट 20 years मी नाशकात असल्यावरती. आणि मला असं वाटतं का दॅट इज ऑल्सो अन आर्ट. आणि त्याच्यामध्ये खूप काही तुम्ही करू शकता. मला असं पर्सनली वाटतं, विच इज अ ड्रीम काइंड ऑफ अ थिंग. मला असं वाटतं 1 nation 1 एज्युकेशन सिस्टम पाहिजे. मला असं पर्सनली वाटतं. एज्युकेशनमध्ये खूप मोठा भेदभाव झालेला आहे. मला असं वाटतं का खूप मोठा डिफरन्स आहे बिटवीन एज्युकेशन अँड लिटरसी. सो देर आर स्कूल्स विच आर द चिल्ड्रन पास आउट, दे आर लिटरेट. देर आर सर्टन स्कूल्स वेअर चिल्ड्रन पास आउट अँड दे आर एज्युकेटेड. तर हा जो डिफरन्स आहे ना, हा आपल्याला अशा पद्धतीने न्यायचा आहे का तो एज्युकेटेड जास्त व्हावा. बिकॉज टुडे पूर्वी कसं होतं का कमी मार्क मिळाले तर आर्ट्सला जायचं, थोडे जास्त बेटर मिळाले तर कॉमर्स, आणि त्याच्यापेक्षाही बेटर मिळाले तर सायन्सला जायचं. आता असं काही राहिलेलं नाही. थिंग्स हॅव चेंज्ड, एज्युकेशन पॅटर्न्स हॅव चेंज्ड. तुम्ही खूपच आज वेगवेगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकलात. तुम्ही खऱ्या अर्थाने चेंज मेकर आहात, ह्याचा आम्हाला खरोखरच अभिमान वाटतोय माय FM मध्ये. थँक्यू सो मच रतन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि आज आपल्याबरोबर आहेत सरू इंटरनॅशनल हॉस्पिटलचे सचिन कौतिकराव देवरे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, तुमच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे आणि इतक्या प्रचंड प्रमाणात तुम्ही देशात परदेशात काम करता. पण तरीसुद्धा एक गोष्ट जी स्ट्राईक झाली मला तुमच्याविषयी जेव्हा कळलं त्यावेळेला, की तुम्हाला ग्रामीण भागामध्ये काम करण्याचं प्रचंड काय म्हणूया त्याला इच्छा आहे, उत्साह आहे. तर ही प्रेरणा तुम्हाला आली कुठनं? ॲक्च्युली माझा जन्मच ग्रामीण भागातला आहे. आमचं कुटुंब, नातेवाईक हे सर्व ग्रामीण भागातलेच आहे. म्हणजे माझ्या सुरुवात, बालपण हे सर्व ग्रामीण भागातून. आजही माझे सर्व नातेवाईक ग्रामीण भागात आहे.
तर जेव्हा मी वैद्यकीय शिक्षण घेतलं, MBBS झालं, सर्जरी झाली. लकीली सर्जरी जे माझं केलं ते ब्रिच कँडी हॉस्पिटलला जे माझे गाईड होते डॉक्टर टेमटम उडवाडिया, ही इज द फादर ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी इन डेव्हलपिंग वर्ल्ड. तर ते मला कायम सांगायचे की सचिन, यू हॅव टू डू समथिंग फॉर रुरल सर्जरी. एक तिकडून शिकत असताना त्यांचंही मला एक वळण होतं की आपण ग्रामीण भागात काहीतरी सर्जरी डेव्हलपमेंट केली पाहिजे. नेहमी परदेशी हिंडत असताना जेव्हा तिथल्या मित्रमंडळींशी बोलतो त्यावेळेला हा जो भाग आहे तो सतत कानावरती येतो की भारतीय डॉक्टरांवरती असलेला विश्वास, इथे मिळणारी सर्व्हिस, एक जो त्यातला एक्सपर्टीज आहे तो उपलब्ध असणं, ह्याचं सतत सगळीकडे बोललं जातं. फारच अप्रतिम. तुम्ही जवळजवळ 10,000च्या आसपास ऑपरेशन्स केली आहेत, बरोबर आहे माहिती माझी? तर इतका प्रचंड अनुभव असताना सुद्धा, जसा आम्हाला हा प्रश्न नेहमी विचारला जातो की तुम्ही काय 150 फिल्म्स केल्यात, त्यातली तुमची आवडती फिल्म कुठली? तर तसं अर्थातच कदाचित हे सांगणं अवघड असेल, परंतु असा काही अनुभव आहे का तुमचा एवढ्या मोठ्या इतक्या संख्येने सर्जरीज केल्यानंतर की ह्या 1-2-3 गोष्टी आहेत की ज्या नक्कीच टॉप ऑफ द माइंड आहेत किंवा सांगाव्याशा नक्की वाटतील अशा? असंख्य अनुभव आहेत. म्हणजे दरवर्षी ते वाढतच जातात, वेगवेगळे अनुभव. ॲक्च्युली आमचं फील्डच असं आहे की जीवनामरणाचा प्रश्न असतो. असे अनेक रुग्ण झाले की काही आता इतिहासकारांच्या भाषेत म्हणाल तर असे कोथळे घेऊन आलेले पेशंट, गोळ्या लागलेले, असे अनेक अनयुज्युअल इन्सिडेन्सेस होते की ते पेशंट आले आणि त्यांना इमर्जन्सीत ऑपरेट केले. त्यातले अनेक वृत्तपत्रांमध्येही त्याची दखल घेण्यात आली होती. मी एक अजून ठरवलं होतं की आपण कुठल्याही कुबड्या सोबत घ्यायच्या नाहीत. कुबड्यांचा अर्थ असा आहे आमच्या वैद्यकीय शाखेत की काही लोक मेडिकल कॉलेजला प्रोफेसर म्हणून जॉईन होतात, असिस्टंट प्रोफेसर, काही सिव्हिल हॉस्पिटलला नोकरी करतात, काही कॉर्पोरेट हॉस्पिटल. तर तिथे नोकरी करतात, तिथून एक फिक्स 9 ते 5 ड्युटी करणार, एक पगार मिळणार. तर असं आयुष्यात कधी करायचं नाही हे मी ठरवलेलं होतं. जे आहे ते आपण स्वतःच्या मनगटावर करायचं आणि पहिल्या दिवसापासूनच आपण पूर्ण वेळ मैदानात उतरूनच काम करायचं असं ठरवून मी आलो होतो. नक्कीच माझे पैसे जे आणले होते ते संपले. मग काही लोकांना उधार दिलेले होते, मित्र जुने, त्यांना सांगितलं की बाबा माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे पाठवा. आणि ते आल्यानंतर लकीली काम सुरू झालं, लोक माझं काम बघत गेले. आमचा हा जो चेंज मेकर्स कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही हेच माणसांना जाणून घेण्याचा जो प्रयत्न करतो आणि वेगवेगळे जे पैलू आहेत यशस्वी माणसांचे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आज तुम्ही जे तुमचे अनुभव सांगितलेत माझी खात्री आहे की आम्हाला फारदा ऐकायला मिळत नाहीत. तर डॉक्टर, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. खूप छान वाटलं. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी आणि मी घेऊन आलो आहे माय FM सोबत एक खास टॉक शो, चेंज मेकर्स. आज आपल्याबरोबर आहेत एक शिक्षक, समाजसेवक निशांत विश्वासराव रंधे. नमस्कार सर. नमस्कार. तर पहिल्यांदी तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचा शिक्षक ते समाजसेवक हा प्रवास कसा होता? शिक्षक हा एक समाजाचा अविभाज्य घटक असतो, बरोबर, आणि त्यात काम करताना खूप आनंदही वाटतो. त्याच अनुषंगाने 1996मध्ये मी शिक्षक म्हणून कार्यरत झालो आणि आज तागायत 28 वर्ष पूर्ण करून शिक्षकाची भूमिका मी समाजात बजावत आहे. त्या अनुषंगाने ते काम करत असताना मी ज्या संस्थेत, ज्या शाखेत काम करतो ती संस्था आणि ते शहर एक अतिशय आदिवासी दुर्गम भागामध्ये असतं. बरं. गाव आहे आमचं बोराडी. आणि त्या बोराडी गावाचा काम करत असताना तिथले प्रामुख्याने मी ज्या कुटुंबात माझा जन्म झाला तेच मुळात एक स्वातंत्र्य सेनानींचं कुटुंब. आणि त्या गावामध्ये माझा जन्म जेव्हा झाला त्यावेळेला आमचे थोर स्वातंत्र्य सैनिक आदरणीय कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या प्रेरणेतून ते गावाचा आज विकास झालेला दिसून आला. आणि त्या विकासाच्या जोरावर त्यांच्या प्रेरणास्रोत घेऊन आज शिक्षकाची भूमिका बजावताना
अनेक पैलू त्या ठिकाणी मी निर्माण केलेत. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून केला आहे. असं ऐकलंय की तुम्ही व्हॉलीबॉल खेळता. तर हे सगळं इतकं काम करत असताना तुम्ही अजूनही व्हॉलीबॉलला वेळ काढता, खेळता? बिलकुल बिलकुल. कारण खेळणं हा सर्वांगीण व्यायाम असल्या कारणाने बरोबर, आज खेळामध्ये जो आनंद मिळेल सर, तो कोणत्याही क्षेत्रामध्ये मिळू शकत नाही. कारण आजचं बघितलं तुम्ही, राजकारण बघा, शैक्षणिक काम बघा किंवा दुसरं सामाजिक काम बघा, याच्यामध्ये माणूस इतका व्यस्त असतो की त्याला आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. ही वाटचाल चालू असताना अर्थातच प्रत्येकाचं एक काहीतरी आपण भविष्य बघत असतो की आजपासून काय आपल्याला काय करायचं आहे, काय नाही. तर साधारणपणे आपण एक रफली पकडलं तर एक 4-5 वर्षात तुम्हाला काय तुमचं प्लॅनिंग आहे? खूप चांगला प्रश्न विचारला आपण. कारण आज समाजामध्ये काम करत असताना ज्या काही आम्हाला अनुभव येत गेलेत, त्या अनुभवाच्या बोलावर आम्ही आजपर्यंत जे काही काम करत असतो, त्याच्यातला हा एक मुद्दा आहे की आम्हाला वाटतं की समाजामध्ये आम्ही तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी जे काही काम करतो त्याच्यातनं 2-4-10 विद्यार्थी कुठेतरी चांगल्या पदावर त्यांनी काम केलं गेलं पाहिजे. मग ते मेडिकलमध्ये असो, इंजिनिअरिंगमध्ये असो, अदर क्षेत्रामध्ये असो, कुठेतरी आमचं मान उंचावण्याचा तुरा त्यांच्या हातात असला पाहिजे, अशी अपेक्षा घेऊन ते काम करत असतो. थँक्यू सर, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद सर. अजून एक आपल्याला सांगावंसं वाटतं सर की आम्ही स्त्री भ्रूण हत्येवर सुद्धा त्या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने करतो. ग्रामीण भागामध्ये आज बघितलं तर प्रत्येकालाच वंशाचा दिवा हा हवा असतो, परंतु त्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या माझ्या आईच्या नावाने त्या ठिकाणी लिहिलं हॉस्पिटल आम्ही त्या ठिकाणी ग्रामीण भागात सुरू केलेलं आहे. त्या ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या मुलीने त्या ठिकाणी जन्म दिला तर त्या मुलीचं आम्ही स्वागत करतो आणि आमच्या संस्थेतर्फे, आमच्या कुटुंबातर्फे तिला काही ना काही निधी त्या ठिकाणी आम्ही त्या देत असतो. असे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी नेहमी राबवत असतो. म्हणून आम्हालाही आमचा वारसा पुढे चालवण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्या सर्व श्रेय आम्हाला सगळं मिळत असतं, असं या प्रसंगी मी सांगू शकतो. थँक्यू सर, खूप बरं वाटलं. थँक्यू. आपल्यासोबत आहेत गौरव ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉक्टर गौरव पगारे. नमस्कार डॉक्टर. माझ्या लहानपणी आम्ही फक्त डॉक्टरांकडे जायचो. करेक्ट. म्हणजे काहीही झालं की डॉक्टरांकडे जाऊ, आणि तेही एकच डॉक्टर असायचे जे जनरल प्रॅक्टिशनर असायचे की जे काही झालं असेल ते सगळं तेच हँडल करायचे. मग त्याच्यानंतर स्पेशलायझेशन्स वगैरे वगैरे आम्ही ऐकायला लागलो. अर्थात ती त्यावेळेलाही होती, पण त्याच्यानंतर सुपर स्पेशलायझेशन्स अशी आम्ही ऐकायला लागलो. आणि आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही फक्त हाताचे स्पेशालिस्ट आहात. तर हा निर्णय तुम्ही कसा घेतलात किंवा ह्याच्याकडे कसे वळालात की आपण हेच स्पेशलायझेशन करायचं? सो बेसिकली मी ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधनं येतो, तर मी एक 2nd जनरेशन ऑर्थोपेडिक सर्जन आहे. अच्छा. बाबा जे होते, ही वॉज अ ऑर्थोपेडिक सर्जन अँड ही वॉज प्रॅक्टिसिंग फॉर ऑलमोस्ट 30 गुड इयर्स. ओके. तर इथे नाशिकमध्ये. आणि जसं आता काळ बदलतोय, म्हणजे अगदी जेव्हा तुमच्या लहानपणी जेवायचे फक्त 2च पदार्थ होते, एक व्हेज आणि एक नॉन व्हेज. पण आता साधं जेवणाच्या एक्झाम्पल जरी घेतलं तर त्याच्यातही आपण बघितलं तर त्याच्यातही व्हेरिएशन होत चालले आहेत. अगदी विगनपर्यंत आपण आज पोचलो आहे. त्याचप्रमाणे जशी आपली वॉन्ट आपल्या फूड्सबद्दल आहे, तशीच आपल्या हेल्थकेअरबद्दल पण आता लोक जास्त अवेअर झाली आहेत. देर इज अ लॉट ऑफ यूथ who is on the computers developing arm pain, shoulder pain, neck pains. That in this condition where we are a labor driven country and we are a developing country, तर हे जे छोटे छोटे टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहेत की एखाद्या दुखत्या हाताने जर एखादा सर्जन ऑपरेटच करत असेल तर त्याचा परफॉर्मन्स ॲज अ सर्जर त्या सर्जरीकडे थोडासा कमी होईल. तर हे छोटे एरर्स आपण कसं काय क्रॉस करू शकतो, त्याच्यासाठी आपण हे USG गायडेड जे आहे हे इंडियामध्ये चालू केलं आहे. अँड टू माय नॉलेज I am the only person and we are the only center in India who is doing this currently. So we are also, आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट पण चालू केलेलं आहे सध्या. तर आतापर्यंत फक्त आपण गुडघ्याची आणि खोब्याचीच हाडं बदलायचो, पण आता आम्ही बोटांची सांधे बदलतो. अच्छा. तर रिस्ट जॉईंट, फिंगर फ्रॅक्चर्स, जे स्टिफ फिंगर्स असतात बऱ्याचदा क्रिकेट इंजुरी नंतर. सो वी हॅव जॉईंट रिप्लेसमेंट आणि हे मागच्या 8 महिन्यात आम्ही चालू केलं अँड वी हॅव ट्रीटेड मोर दॅन 200 पेशंट्स फॉर दिस. अच्छा. 8 महिन्यामध्ये. अच्छा. Hmm. Lot of people around us
inspire us in very small ways. Correct. But my primary inspiration started when I saw my dad. So my father has always been an inspiration to me, कारण की he not only taught me in life how to treat patients, he also taught me how to live life. तर ते पण महत्त्वाचं आहे की आपण डॉक्टर म्हणून ना आपलं he taught me we have a duty to give it back to the society. तर आजही काही प्रिन्सिपल्स आहेत की जे 1990 मध्ये ज्या प्रिन्सिपल्सवर वडिलांनी हॉस्पिटल चालवलं होतं, आजही आम्ही त्याच प्रिन्सिपल्सवरती वी आर वर्किंग. वी आर मोर फोकस्ड टुवर्ड्स गिविंग अ बेटर हेल्थ केअर रादर दॅन टू फायनान्शियली front up our institute and make it bigger. Our focus is morely that we have as many as working hands, and we have a vision of at least serving 1 lakh hands in the next 10 years. I have also seen some of your inspirational stories of you running a school for the art that you do, and it feels nice ki people around you being so busy with their lives, they still have that bracket and that feeling of giving back to the society, and that is more important, I believe, in today's world. खूप बरं वाटलं डॉक्टर तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर 1 lakh hands प्रोजेक्ट. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी आणि मी घेऊन आलो आहे माय FM सोबत एक खास टॉक शो, चेंज मेकर्स. आज आपल्याबरोबर आहेत तथास्तु पूजा भंडारचे धनश्री माहेश्वरी आणि विनोद माहेश्वरी. नमस्कार दोघांनाही. नमस्कार. मी असं ऐकलं की तुम्ही तुमचा हा जो व्यवसाय आहे तो एका बाईकवरती सुरू केला. बरोबर. आणि आज एका मोठ्या दालनामध्ये त्याचं रूपांतर झालंय. तर हा प्रवास काय होता, कसा होता, कशी सुरुवात झाली? सुरुवात करताना थोडं स्टार्ट केलं फक्त की बाबा पूजा साहित्य आपल्याला विक्री करायची आहे. अनुभव नव्हता पहिले. हळूहळू प्रयत्न केले. मग चांगल्या लोकांचा सपोर्ट मिळत गेला. आणि मग ते एक मागे एक शॉप चालू केलं पुण्यामध्ये. त्याला चांगला पहिले पुण्यामध्ये चालू आहे आपल्या शॉपात. बरं. त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. आणि मग अजून प्रयत्न केला की म्हटलं अजून आपली एक शाखा वाढू शकतो आपण, म्हणून आपण मोठं दालन थोडं टाकलं मग नाशिकमध्ये. तुम्ही हे बाईक ओढण्याची सुरुवात केली ती पुण्यामधून सुरुवात केली. ओ अच्छा. आणि मग तिथेच दुकान सुरू केलं. एक असं की कुठलाही आपण असं ठरवतो मनामध्ये की आता व्यवसाय करूया, तर खूप चॉईसेस असतात. हा काही तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय नाहीये. तुम्ही हे ठरवलं, तर मग इतक्या सगळ्या व्यवसायांमधनं तुम्ही हाच व्यवसाय करायचा हे कसं काय निवडलं? काय कारण होतं त्याच्यामध्ये? पूजा सामान असं ठरवलेलं नव्हतं की आपण हे करूया. अगरबत्तीपासून सुरू केलेलं आहे. आणि जेव्हा आपण कोणाच्या दुकानात जातो, आपण स्वतः जातो, आपल्याही घरात पूजा होतात, तर ते जेव्हा आपण विकत घेतो तर आपल्याला वाटतं ना आपल्याला याच्यामध्ये काही व्हरायटी हवी किंवा असं काही. तर असं हळूहळू ते डोक्यात यायला लागलं. मग अगरबत्ती सुरू केली. मग हळूहळू त्याच्या अनुषंगाने एक वस्तू येत गेली. आणि यांना जो स्वतःचा जो एक्सपिरियन्स आहे, ह्यांनीच प्रत्येक फाइंड आउट करून, म्हणजे आपण म्हणतो ना फाउंडर, तर हेच फाउंडर आहेत. यांनी एक दुकान सर्च केलेली आहे त्याच्यासाठी. तर छोटीपासून छोटी वस्तू आणि मोठ्यातली मोठी वस्तू यांनी आपण म्हणतो ना छानबीन करके लाया आहे त्या टाईप. प्रत्येक व्यक्ती हा देवपूजा करतो, तो कुठल्याही धर्माचा असो. कोणी कॅन्डल लावेल, कोणी अगरबत्ती लावेल, पण करतात भावना काय असते? देवाकडे प्रार्थनेची भावना असते. आमच्या माध्यमातून जेव्हा ते वस्तू घेऊन जातात तर आमची अशी भावना आहे की आमची पण प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. तुम्ही म्हणताय की आमच्याकडून कोणाला काही शिकायला मिळणार आहे, आमच्याकडून नाही, आम्हीच शिकतोय अजून त्या प्रोसेसमध्ये आहोत. पण मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडनं काय शिकण्यासारखं आहे. तुम्ही एक फार महत्वाची गोष्ट सांगितलीत की जो तुमचा एंड युजर आहे तोच तुमचा शिक्षक आहे. आणि ह्या पद्धतीने जर आपण बघत राहिलो तर अर्थातच, कारण त्याच्यासाठी चाललंय ना, एंड युजरसाठी चाललेलं आहे सगळं, आणि त्याच्याकडे बारकाईनं लक्ष ठेवलं, त्याचं जर आपण ऐकत राहिलो, आणि ऐकत म्हणजे ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणं नाही, तर त्याला आपल्याला सर्व करायचं आहे, तर त्यामुळे त्याच्याकडनं ऐकून घेऊन त्याची नोंद ठेवून इम्प्लिमेंट करणं ते नंतर परत,
त्यामुळे तुम्ही जून ते जून म्हणालात, पुढच्या जूनला जर आलं तर परत ती अडचण येता कामा नये, कारण ती ऑलरेडी तिकडे असेल. ह्याची काळजी घेणं हे खूपच मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही शिकवलेलं आहे आता जे 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 कोणी ऐकतायत त्यांना. थँक्यू सो मच सर आणि मॅडम, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं भेटून आणि तुमचे अनुभव आहे. आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू.